आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वंदी अगं त्या पाटलिनीच्या साड्या दिल्यास काय ग फॉल बिडिंग करून? हो मगाशीच घेऊन गेल्या त्या. मग आता ही लेस कशाला आणखीन काढलीस? अहो सगळं आवरून ठेवते हो. बरं जाऊ दे. तू चंदन कुठं राहायला आला नाही ती अजून? येईल हो, तुम्हाला ना फार काळजी आहे. अगं काळजी म्हणजे काय? आला हा बघ. हा तू बस, मी जेवायला वाढते. हा हो खूप भूक लागली आहे. काय झालं? असं काय आजी? आज एवढा खुश काय? असं काही नाही आजी. उगाच गालाला खळी पडलीये काय? काय आरशात बघ मग कळल किती खुश आहेस ते. काही पण खरंच सांगतो आजी, असं काही नाही नाही काहीतरी Normalच. घडलेलं आहे त्याच्याशिवाय नाही. वंदे घे जेवून घे. काय चंदन, आज काय खुशखबर वगैरे आहे की काय? आई तुम्ही सुद्धा हो, खरंच काहीच आनंदाची बातमी नाहीये, शपथ. नाही एवढा आनंदात दिसतं म्हणून विचारलं. मग अर्चना पण आलती का नाही? त्याचा काय संबंध आजी? अरे असं कसं? तिनं तुला मदत केली ना आवरायला? दोघांनी मिळून आवरलं का नाही समज? मी बोललो तिला की कशाला उगाच, अगं मी करतोय नेहमीच आहे, पण तिने काय ऐकलंच नाही हो. मग केली तिने मदत, मग झालं आमचं आवरून. मग केवढी मदत झाली का नाही तुला तिची? म्हणून एवढी कळी खुलली का नाही? आता आजी म्हणजे ठीक आहे, होती ती मदतीला म्हणून जरा पटापट आवरून झालं सगळं. हा, तेच तेच म्हणूनच कळी खुलली आहे. एवढा खुश आहेस तू. आई अहो जेवू दे ना त्याला. वा उत्तम. सावकाश सावकाश. बरं दे. तुम्ही बसा, मी ठेवून येतो आतमध्ये. अरे देव नाही नाही नाही, मी ठेवतो ना, काय प्रॉब्लेम आहे? अरे असं काय करतोस? दे इथे पटकन. आई टेन्शन घेऊ नका, रात्र किती झाली, कुठं कामं करत बसता? मी हे ठेवतो आणि विसळून ठेवतो, म्हणजे उगाच तुम्हाला ताण नको. आलोच. अरे अगं खुश आहे आज ती हो, म्हणून करतोय समज. आई बरं मी पाण्याचं बघते. हा. पोट भरलं, भरलं तृप्त झालं अगदी. एकदम. हो ना, आज खूप काम होतं आजी गॅरेज मध्ये, दम. पण मजा आली. हो ना, बरोबर आहे. आई कुठे चाललात? अरे पाणी घेऊन येते. आम्हाला मी भरून आणतो. अरे नाही नाही, मी जाऊन येते ना पटकन. काय बरोबर नाही वाटत आजी, काय बोलतायत आई? अहो जातो ना मी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे नको, मी आणते. नो मीन्स नो, मी जाणार. द्या. आई अगं वंदे खुश आहे का नाही तो, म्हणून करतोय समधी काम. असं जर खुश होऊन रोज काम करायला लागला तर तुला काय बी काम न ग करायला. आई बरं मी आतमध्ये आवरते. चालेल 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 चालेल. तुझ्या आणि अर्चना मधलं मिटलं ना समज? जी तुम्हाला कसं कळलं? हे उगाच पांढरे नाही झाले. हं? असाच खुश राह. हो. आणतो पाणी भरून. असंच खुश राहू दे पोरग. जरा म्हणून थारा नाहीये माणसाला. डोकं फिरवलंय माझं, जरा ऐकत नाहीये. बोल. हॅलो किटू डार्लिंग, मग काय ठरलं? सुहास, मला ब्लॅकमेल करू नकोस हा. बायको आहे मी तुझी. म्हणूनच सांगतोय, आता तरी तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी कर. तेच करते ना, विचारच करते. जरा वेळ दे मला. लवकर कर मग. नाहीतर एक काम करतो, मी उद्या सकाळीच येतो प्रदर्शन मांडायला. काय ना, आता मला इथे राहायचं ना खूप कंटाळा यायला लागलाय. ए सुहास, अरे तू मूर्ख आहेस का जरा? मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते. हे बघ, काही करू नकोस. मी विचार करते ना, मला विचार करू दे. आणि कसं आहे ना, तुला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये हे. अच्छा, म्हणजे तुझ्याच्याने काही होणार नाहीये तर
मी म्हणाले का असं? नाही तू काही म्हणत नाहीयेस पण मला कळत आहे कीर्ती तू हे बघ तू एक काम कर मी जे सांगतोय ना ते नीट ऐक आणि तसंच्या तसं कर म्हणजे बघ सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत होतील. बोल. शांताबाई, आउट हाऊस मध्ये निघालात का? हो, आवरली सगळी कामं म्हणून निघाले. काही राहिलंय का करून जाते. नाही नाही, मला तुमची माफी मागायची होती. मी उगाच तुमच्यावर संशय घेतला, चुकलं माझं. खरं तर तुम्ही सगळं सावरून घेतलं. असू दे. अहो समजू शकते मी, तुमच्या मनात हे असं काहीतरी येणं साहजिक आहे हो. एखादी अनोळखी बाई माझ्या घरात येऊन राहिली असती तर मला पण असंच वाटलं असतं की. तुमचा उद्देश वाईट नव्हता. जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. आपल्या माणसांचं मी नसते मनाला लावून घेत. माझ्या मनात मगापासून चलबिचल सुरू होती. खरंच सॉरी. हा, असू दे. तुम्हाला चालणार असेल तर मी तुमचा हात पाहू का? हो? म्हणजे मला त्यातलं थोडंफार कळतं म्हणून म्हटलं का हात पाहू का. तुम्हाला असं का वाटत असेल ते समजू शकते मी. मला हात बघून लगेच कळ. हा, तुमच्या लेकावर आशुदादावर खूप जीव आहे तुमचा. 8व्या महिन्यात झाला होता का होतो तेव्हापासून जपलाय तुम्ही त्याला. तुम्हाला एवढं सगळं कसं? तुमचा लेक आणि त्या लेखाची बायको म्हणजे तुमची सून, दोघांवर पण खूप जीव आहे तुमचा. आणि राहून राहून तुम्हाला असं वाटतंय का त्या दोघांवर सगळी जबाबदारी सोपवावी, ते हे सगळं सांभाळू शकतील अशी खात्री वाटते तुम्हाला. तुम्हाला जे वाटतंय ना तसं होणार आहे. तुमचा लेक आणि तुमची सून दोघंही गुणी येते, ते सगळं सांभाळून घेते. खरं तर सगळं एवढं छान चालेल असं ना कोणाची नजर नको लागायला ना, म्हणून माझं मन साशंक होतं आणि म्हणूनच तुमच्यावर संशय घेतला. सॉरी. असू दे, असू दे. तुमच्या लेकरांचं आता सगळं चांगलंच होणार, काही काळजी करू नका. आणि तुमच्या लेकाच्या पाठीशी त्याची बायको आहे ना, सावलीसारखी. नका काळजी करू. बरं, आता मी जाऊ का झोपायला? हा, हो. तुम्ही सुद्धा शांत झोपा. हो, या.